नमस्कार, कार्तिकी किचनमध्ये स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मिसळ पाव। तर मिसळ पावसाठी बघा मी मूग आणि मटकी काल रात्री भिजत घातलेली, ती स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ टाकून 3 शिट्या करून घेतल्या। त्याच्यानंतर हे सुकं खोबरं आहे, लसूण आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, ते ह्या अशा जाळीवरती भाजून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हा एक्स्ट्रा कांदा वरून टाकायचा। त्याच्यात आपल्याला लागणारं साहित्य आहे हळद, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि गोडा मसाला। ह्याच्यात मी मिसळ मसाला टाकणार नाही आहे, गोडा मसाला वगैरे हे आहेत तेच मसाले टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ। तर आपण आता सुरुवात करायला घेऊया। तर हे बघा मिक्सरमध्ये मी टाकून घेतले, खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत। ह्याच्यात जरासं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे। तर आता मी आपण पेस्ट करून घेऊया। हे बघा मसाला वाटून झालेला आहे आपला। कढई तापत ठेवली आहे, तेल टाकून तेल तापलं की आपण ह्याला फोडणी देऊ। तेल तापलेलं आहे, थोडीशी राई, थोडंसं जिरं, फोडणीला थोडासा कांदा आणि त्याच्यात थोडीशी आलं लसूणची पेस्ट। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस बारीक करते। आलं लसूणचा कच्चापणा जाईल इतकं फक्त आपल्याला फोडणी करून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकले। आता ह्याच्यात मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर। आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद, 2 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धने जिरे पावडर आहे आणि 2 आणि अर्धा चमचा मी गोडा मसाला टाकलेला आहे। तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाला की मग आपण जे वाटण केले त्याच्यात टाकायचं। 2 मिनटं ह्याला फक्त असंच व्यवस्थित परतवून घेऊ। चला बघूया उकळी आली आहे का। उकळी आली आहे, ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि गॅस बंद करूया। कशी करायची ते दाखवते। हे जे आपण कुकरला 3 शिट्या करून घेतलेलं आहे, ह्याच्यात मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे आणि हळद हे पहिलं खाली घ्यायचं जरासं। त्याच्यावर असा हा रस्सा टाकायचा। मस्तपैकी असा रस्सा टाकून घेतलेला आहे। आता हे फरसाण टाकायचं आहे। त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर आहे। आमच्याकडे पाव गरम लागतात त्याच्यामुळे मी पाव गरम केलेले आहेत आणि मस्तपैकी मसाला ताक आहे। अशा प्रकारे आपली मिसळ तयार आहे। तर चला मग या लवकर खायला।